सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होतोय। हा फोटो एका हॉस्पिटलमधला आहे। या फोटोत बेडवर डोळे झाकून निश्चित पडलेली एक व्यक्ती दिसतेय। या व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचंही दिसतंय। आजूबाजूने सगळी वैद्यकीय उपकरणं, नळ्या, वायर्स दिसतात। हा फोटो आहे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा। त्यांच्याच एक हँडलवरून ही पोस्ट करण्यात आली आहे। या पोस्टमध्ये लिहिलंय, नमस्कार, मला अनेक शुभचिंतकांचे फोन येत आहेत, पण मी ते उचलू शकत नाही। माझी तब्येत खराब आहे, मी कोणाशीही बोलण्याच्या अवस्थेत नाही। 11 मे पासून राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये आहे। इन्फेक्शन झाल्यानं हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं, पण आता परिस्थिती गंभीर आहे। मागच्या 3 दिवसांपासून किडनी डायलिसिस केलं जातंय। पाहायला गेलं तर एका ज्येष्ठ नेत्याची आजारी पडल्यानंतरची ही पोस्ट। पण ही पोस्ट कधी केली गेली तर सत्यपाल मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयनं चार्जशीट दाखल केल्यानंतर। आधी चार्जशीट दाखल झाली, मग पोस्ट करण्यात आली आणि मग आरोप प्रत्यारोप सुरू झाले। कधी काळी सत्यपाल मलिक हे मोदींच्या जवळचे मानले जायचे, मात्र सरकारचे काही निर्णय न पटल्यानं त्यांनी वेगळी वाट धरली आणि सरकारविरोधात बोलायला सुरुवात केली। त्यांच्या काही दाव्यांमुळे भाजपमधली अस्वस्थता वाढल्याचीही चर्चा झाली। 2024च्या निवडणुकांच्या वेळी स्वतः सत्यपाल मलिक म्हणाले होते की जर या निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर त्यांना जेलमध्ये पाठवतील। त्यातच आता त्यांच्या विरोधात सीबीआयनं चार्जशीट दाखल केली आहे। चार्जशीट दाखल करण्यासाठी ते आजारी असण्याची वेळ निवडली असं म्हणत मलिकांचं समर्थन करणारा गट टीका करतोय। पण कधी काळी मंत्री राहिलेल्या, जम्मू काश्मीरचं राज्यपाल पद सांभाळलेल्या सत्यपाल मलिकांवर ही वेळ नेमकी कशी आली? सीबीआयनं दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये नेमकं काय आहे आणि भ्रष्टाचाराचं ते प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तर सगळ्यात आधी सीबीआयची चार्जशीट आणि सत्यपाल मलिकांवर आरोप असलेलं घोटाळ्याचं प्रकरण काय आहे ते पाहूयात। 22 मेला जम्मू काश्मीरमधल्या किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सत्यपाल मलिक यांच्यासह 6 जणांवर चार्जशीट दाखल करण्यात आली। सत्यपाल मलिक जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते, तेव्हा या प्रोजेक्टचे कॉन्ट्रॅक्ट देण्यामध्ये कथित घोटाळा झाल्याचं हे प्रकरण आहे। जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा असताना राज्यपालपदी असणारे ते शेवटचे राज्यपाल होते। ऑगस्ट 2018 ते ऑक्टोबर 2019 या दरम्यान ते जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल होते। त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजेच 2021 मध्ये मलिकांनी एक दावा केला, जर अंबानी आणि आरएसएस संबंधित एका व्यक्तीची फाईल क्लिअर केली तर 300 कोटी मिळतील अशी लाच घेण्याची ऑफर मला मिळाली होती। त्यांच्या सचिवानं त्यांना यात घोटाळा आहे, पण प्रत्येक फाईल क्लिअर करण्याचे 150 कोटी मिळतील असं सांगितलं होतं, असा आरोप मलिक यांनी केला होता। ज्या फाईल्स बद्दल सत्यपाल मलिक बोलले होते त्यातली एक फाईल सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विमा योजनेच्या संदर्भातली होती। 2018 मध्ये जम्मू काश्मीर सरकारनं अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सोबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत जवळपास 3.5 लाख कर्मचाऱ्यांना विमा कव्हरेज देण्यात येणार होता। पण सत्यपाल मलिक यांनी या योजनेत गंभीर अनियमितता होती आणि काही अटींमध्ये बदल करून विशिष्ट कंपनीला फायदा देण्यात आला होता असा आरोप केला होता। तर दुसरी फाईल होती किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टच्या संदर्भातली। हा जम्मू काश्मीरमधला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे, पण या प्रकल्पाची कॉन्ट्रॅक्ट्स देताना नियमांचं उल्लंघन झालं असून त्यात 2200 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप मलिकांनी केले होते। मलिकांच्या या आरोपांनंतर 6 महिन्यानंतर जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या प्रकरणाची चौकशी आणि तपासाचं काम सीबीआयला सोपवल्याचं जाहीर केलं। त्यानंतर सीबीआयनं या 2 वेगवेगळ्या प्रकरणांचे 2 FIR दाखल केले। किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट संदर्भात कॉन्ट्रॅक्ट्स ठराविक कंपनीला द्यावे यासाठी त्यांच्यावर दिल्लीतून आणि जम्मू काश्मीर सरकारमधील मंत्र्यांकडून दबाव असल्याचं मलिक म्हणाले होते। सत्यपाल मलिकांनी त्यांच्या मुलाखतींमधून ते स्वतः या प्रकरणात पीडित आहेत असं सांगितलं होतं। ते म्हणाले होते की मी या दबावाला बळी पडलो नाही, म्हणून माझ्याकडून जम्मू काश्मीरचं राज्यपाल पद काढून घेण्यात आलं। मलिक राज्यपाल होते तोपर्यंत सीबीआयनं प्रोटोकॉलनुसार त्यांची चौकशी केली नाही। मात्र मागच्या वर्षी या प्रकरणाचा तपास सुरू असताना फेब्रुवारी 2024 मध्ये सीबीआयनं सत्यपाल मलिक यांच्या घरी आणि दिल्लीतल्या अन्य 29 ठिकाणी छापेमारी केली। त्यावेळी मलिकांनी माझा या प्रकरणात काही संबंध नाही, मी ज्यांच्यावर आरोप केले त्यांची चौकशी झाली नाही, मात्र मला विनाकारण टार्गेट केलं जाते असे आरोप केले। त्यानंतर 3 वर्षांच्या चौकशी आणि तपासानंतर सीबीआयने आता कोर्टात अंतिम अहवाल सादर केलाय। किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टमध्ये 2200 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट्स देण्यात जो भ्रष्टाचार झाला त्याचे आरोप सत्यपाल मलिक यांच्यासह 6 जणांवर केले आहेत। सीबीआयची हीच कारवाई जेव्हा समोर आली त्यानंतर सत्यपाल मलिकांच्या एक्स हँडलवर त्यांचा हॉस्पिटलमधला फोटो आणि पोस्ट आली।
सत्यपाल मलिक हे हॉस्पिटलमध्ये भरती असून त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत असं त्यांच्या टीमकडून सांगण्यात आलं। मलिकांचा अशा अवस्थेतला फोटो समोर आल्यानंतर सत्यपाल मलिक चर्चेत आले, पण मलिक चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही। आज जरी त्यांच्याकडे भाजपचे टीकाकार म्हणून बघितलं जात असलं तरी कधी काळी ते देखील याच भाजपचा भाग होते। विद्यार्थी दशेत असल्यापासूनच सत्यपाल मलिक राजकारणात सक्रिय होते। त्यांची राजकारणाची सुरुवात लोहियावादी विचारसरणीतून झाली। भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्याशी असलेल्या जवळीकतेतून त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली। 1974 मध्ये भारतीय क्रांती दलाकडून उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारसंघाचे आमदार म्हणून ते निवडून आले। त्यानंतर चरण सिंह यांच्यासोबतच ते लोकदल पक्षात सामील झाले। त्यांना राज्यसभेत खासदार म्हणून जाण्याची संधी मिळाली, पण त्यानंतर सत्यपाल मलिक यांनी पुन्हा आपला पक्ष बदलला आणि ते काँग्रेस सोबत गेले। काँग्रेसनेही मलिकांना राज्यसभेत पाठवलं, पण राजीव गांधींच्या कार्यकाळात बोफोर्स घोटाळ्यानंतर ते जनता दलात गेले। व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदही मिळालं। भारतीय क्रांती दल, काँग्रेस आणि मग जनता दल असा राजकीय प्रवास करत शेवटी 2004 मध्ये सत्यपाल मलिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भारतीय राजकारणात ज्याला 12 गावचं पाणी प्यायलेला माणूस म्हणतात, तशी सत्यपाल मलिक यांची राजकीय कारकीर्द राहिलेली आहे। अतिशय बेरकी राजकीय व्यक्तिमत्व असलेल्या मलिक यांनी वैयक्तिक पातळीवर सर्वच पक्षातील नेत्यांशी आपले चांगले संबंध जोपासले आहेत। मोदींच्या पहिल्या कार्यकाळात देखील त्यांनी सरकारसोबत काम केलं। 2017 मध्ये त्यांना बिहारच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली। त्यानंतर वर्षभरातच मलिकांची जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली। त्यांची ही नियुक्ती विचारपूर्वक करण्यात आली होती। 2015 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये सत्तेत आलेली पीडीपी आणि भाजपची युती मुळातच अनैसर्गिक होती। अनेक राजकीय मुद्द्यांवर एकमेकांचे कट्टर विरोधक असूनही दोन पक्ष सत्तेसाठी एकत्र आले, पण त्यामुळे दोन्ही पक्षात तणाव आणि मतभेदाची परिस्थिती निर्माण झाली। परिणामी 2018 मध्ये भाजपनं मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर काश्मीर खोऱ्यात असलेल्या शांततेचा कधीही भडका उडू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली। त्यातच स्थानिक काश्मीरी लोकांमध्ये केंद्र सरकारविषयी असंतोषाची भावना निर्माण झाली। अशात ही सगळी परिस्थिती सांभाळण्यासाठी केंद्र आणि राज्यात समन्वय आणि संवाद टिकून राहण्यासाठी मुरलेले राजकारणी असलेल्या मलिक यांना काश्मीरमध्ये पाठवण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला असंही बोललं गेलं। पण सत्यपाल मलिक यांच्या कार्यकाळातच केंद्र सरकारनं कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला। तो मलिकांना पटला नसल्याचं बोललं जातं। त्यानंतर मलिकांना जम्मू काश्मीरच्या राज्यपाल पदावरून काढून आधी गोवा, मग नंतर मेघालयाचे राज्यपाल केलं गेलं। तिथूनच भाजपचे नेते असलेल्या मलिकांची सरकारच्या विरोधात विधानं यायला सुरुवात झाली। शेतकरी आंदोलन हाताळण्याच्या केंद्र सरकारच्या पद्धतीवर त्यांनी सडकून टीका केली होती। शेतकऱ्यांना असं अपमानित करून परत पाठवणं बरोबर नाही, त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत असं ते म्हणाले होते। पुलवामा दहशतवादी हल्ला हा आपल्या चुकीमुळे झाला असं मी पंतप्रधानांना सांगितलं, तेव्हा मला गप्प बसायला सांगितलं होतं असे गंभीर आरोपही मलिकांनी केले होते। सत्यपाल मलिकांनी भाजपच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेतली। सरकारचे निर्णय पटत नसल्यामुळे अनेक प्रकरणात त्यांनी मोदींवर टीका केली। भ्रष्टाचारापासून ते देशाच्या सुरक्षेपर्यंत सगळ्या प्रकरणांमध्ये त्यांनी मोदींवर आरोप केले होते। 2024च्या निवडणुकीच्या आधी सत्यपाल मलिक या निवडणुकीत भाजपचा नामोनिशाण दिसणार नाही असं म्हणाले होते। त्याचबरोबर जर मोदीच पंतप्रधान झाले तर मी जेलमध्ये जाईल असंही ते म्हणाले होते। त्यामुळे आता चार्जशीटमध्ये त्यांचं नाव येण्याची आणि त्यांच्या या विधानाची चर्चा होताना दिसत आहे। सोबतच डायलिसिसवर असलेल्या माणसाचं नाव चार्जशीटमध्ये घेतलं म्हणून सीबीआयवर सुद्धा टीका होताना दिसत आहे। साहजिकच आता या चार्जशीटचं पुढे काय होणार, या प्रकरणात सरकारचा हस्तक्षेप होणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।